मित्रो, मी शेवगा प्लॉटमध्ये आंतरपिकाच्या आज याला फवारणीचं नियोजन केलेलं आहे। कालपासून बऱ्याचशा कमेंट्स आहेत, शेवग्याचे पानं पिवळे पडत आहेत। काय झालं, मागे जो वातावरणाचा बदल झाला, अति पाऊस झाला, त्याच्यामुळं काही ठिकाणी जिथं पाणी धरून ठेवलं, समजा असे काही झाडं आहेत की पोटामध्ये थोडं पानं पिवळे पडतात। माझ्या पण थोडं आहे, शोकोनीस फार काही नाही आहे। त्या हिशोबानं मग कमेंटला उत्तर देण्यापेक्षा जी फवारणी चालू आहे ती तुम्हाला सांगावी, हा उद्देश होता, म्हणून व्हिडिओ बनवत आहे। आज साप पावडर घेतलेला आहे 600 लिटरला 1 किलो, 2 ग्रॅमने घेतलं तर चालेल। आणि मार्शल घेतलेलं आहे अर्ध्या मिलीनं किंवा 1 मिलीने घ्या, अर्ध्या मिलीची काही गरज नाही, 1 मिली घेतले चालेल। म्हणजे आम्ही काय केलं, 600ला 500 मिली घेतलेला आहे आणि साप पावडर घेतलेलं आहे 1 किलो, अशी फवारणी चालू केलेली आहे। ह्याच्यामुळं काय होईल, जे पिवळे पानं झालेले आहेत ते तर हिरवे होणार नाहीत, परंतु पुढे पिवळेपणा थांबून जाईल। आणि मग कळी वगैरे, आता बऱ्याचशा कमेंट झाल्यात की कळी गळत आहे किंवा करपत आहे, करपण्याचं प्रमाण आता खूप झिरो झालेलं आहे। त्या फवारणीमध्ये M45 आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळं करप्या रोगाला सुद्धा बऱ्यापैकी अटकाव होऊन जाईल, म्हणून ही फवारणी घेण्यास हरकत नाही। नमस्कार।